भ्रंश झालाय की काय, यांना काय कळायचं बंद झाले की काय. मी म्हटलो महाराज तुम्ही काय म्हणताय मला समजलं नाही. तर नंदू महाराज आहेत म्हणून जात जा. रात्री गगनगिरी महाराज माझ्याबरोबर 2 तास इथं होते, माझ्याशी बोलत होते. त्यांनी मला सांगितलं उद्या नंदूला पाठवतोय आणि तू माझ्याकडे आलायस. कधी गगनगिरी महाराजांकडे गेलास तर माझ्याशी बोलतोस असा बोलत जा. ते कुठेही गेलेले नाहीत. म्हणजे माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परिमी जगत जीवनी निरंतर. हे रामदास स्वामींनी जे सांगितलं तोच दाखला मला त्या महात्म्यानं दिला. आम्हाला लाज वाटायला लागली की गगनगिरी महाराज गेलेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे जातोय. गगनगिरी महाराज कुठेही गेले नाहीत. गगनगिरी महाराज आज ह्या गुंजाळवाडीमध्ये सुद्धा आहेत. इथून तुमचा सप्ताह होईपर्यंत ते कुठेही जाणार नाहीत. तुम्हाला कोणत्याही रूपात ते दर्शन देतील. असं जरी मी म्हटलो तरी चुकीचं ठरणार नाही. महाराजांच्या बद्दल बोलत असताना मी इतकं बोलेन, मी गेली काही वर्ष अभ्यास करतोय, मी इतकं बोलेन की बोलता बोलता एक दिवशी मी संपेन, पण गगनगिरी महाराजांचा महिमा संपणार नाही इतकं मी बोलेन. पण तुम्हाला अगदीच कंटाळवानं सगळं करून तुम्हाला कंटाळा येईपर्यंत फार बोलणं काही योग्य मला वाटत नाही. मी फक्त गगनगिरी महाराज काहीही करू शकत होते. गगनगिरी महाराजांच्या समोर आलेल्या माणसाचा वर्तमान भूत आणि भविष्य तिन्ही काळ त्यांना दिसत होते समोर. आणि आजही गगनगिरी महाराजांना सगळं दिसतंय. इथं मूर्तीची स्थापना ज्यावेळी तुम्ही केली त्यावेळी नजर त्यांची तुमच्याकडे आहे, तुमची नजर त्यांच्याकडे आहे आणि माझ्या पाठीशी ते आहेत. म्हणूनच मी आज बोलायला लागलोय. इतकं माझ्यावर प्रेशर असताना सुद्धा मी बोलतोय. ही सामर्थ्य त्यांचं आहे म्हणून बोलायला बसलोय. मी 2 फक्त तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. महाराज कुठेही गेलेले नाहीत. तुम्ही जे जे मनात येईल ते त्यांना सांगत चला. महाराज तुमचं ते केल्याशिवाय कधीच राहणार नाहीत. त्यांना झोप ना जाग सतत उन्मनी अवस्थेत महाराज आहेत. महाराज कुठेही गेलेले नाहीत. आज निवेदकाने महाराजांच्या बद्दल सांगितलं. गेले 2 दिवस अनेक प्रकारे इथं अध्यात्माचा जागर चालू आहे. काल नरेंद्राचार्य महाराजांनी सुद्धा महाराजांच्या बद्दल सांगितलं. मी सांगेन की जगातला एकही महात्मा म्हणून जो आज आहे तो गगनगिरी महाराजांचाच महिमा गाईल. दुसऱ्या कोणाचाही महिमा त्याला गाता येणार नाही. मी 2 तुम्हाला उदाहरण सांगेन. एक कोकणात एक कुटुंब, त्यावेळच्या काळात मुंबईतल्या गिरणी बंद पडल्या. गिरणी बंद पडल्यानंतर येणारं तुटबंज भांडवल हातात आलं. पैसा हातात घेऊन त्या माणसाने मुंबईतलं स्वतःचं घर जे काय छोटंसं होतं खोली, ती खोली विकली आणि आपलं गाव गाठलं. गाव गाठल्यानंतर नवरा बायको विचार करतायत की आपल्याला थोडासा पैसा मिळालाय, या पैशातून आपण काय करावं. बायको म्हणते अमुक करावं, नवरा म्हणतोय कुठेतरी नोकरी करावी. परत दुसरा विचार त्यांच्या मनामध्ये या गावात किराणा मालाचं छोटंसं दुकान घालावं. आणि दरम्यान मुक्तीत त्या पत्नीला कुणीतरी बोलत्याला कानावर येतंय की गडावर गगनगिरी महाराज नावाचं कुणीतरी आहेत. ते अचूक मार्गदर्शन करतात. त्यांनी सांगितलेला मार्ग जर आपण पत्करला तर आयुष्याचं भलं होतंय. त्या माऊलीनं ऐकलं. तिनं नवऱ्याला सांगितलं आपण ठरवतोय याच्यापेक्षा आपण काय करावं हे गगनगिरी महाराजांना विचारू, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढं काय करायचं ते ठरवू. आणि मग ती नवरा बायको त्यावेळच्या त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जुना डोंगर तो घाट रस्ता चढत गगनगिरी महाराजांकडे गेले. महाराज बसले होते. महाराज काही लोक समोर बसले होते. महाराजांच्याकडे त्यांनी आपली अडचण सांगितली की महाराज गिरण्या बंद झालेत, थोडेसे पैसे माझ्या गाठीला आहेत, मी गावी आलोय, मी नोकरी करू की एखादं छोटंसं किराणा मालाचं दुकान घालू. साधा प्रश्न आहे. गगनगिरी महाराज म्हटले विहीर काढ. त्याचा प्रश्न काय आहे, किराणा मालाचं दुकान घालू की नोकरी करू. आणि या पैसे आहेत ते बँकेत ठेवून त्याचं आपलं काहीतरी व्याजावर आपण जगावं. महाराज त्याला म्हणतात विहीर काढा. महाराजांचं उत्तर तिसरंच आहे. नंतर महाराज कोणाशी तरी बोलायले, त्यांना वाटलं की महाराजांनी आपलं ऐकलेलं नाही वाटतं, म्हणून तो परत महाराजांच्या समोर गेला. महाराजांच्या चरणाजवळ वाकला आणि त्याने विचारला महाराज नेमकं आम्ही काय करू, माझ्या गाठीला थोडे पैसे आहेत, दुकान घालू की नोकरी करू. महाराज पुन्हा म्हटले जा विहीर काढ जा. त्यानं बायकोच्या हाताला धरलं, गोयेच्या बाहेर आला, गडाच्या पायऱ्या उतरायला लागला. बायकोला म्हटला तुम्ही कुणाच तरी काहीतरी ऐकताय, कुठंतरी मला घेऊन येताय, एवढे मैल इथं आपण अंतर कापत आलो, सबंध दिवस गेला. महाराजांना विचारलं, महाराजांनी आपण सांगितलं त्यातलं काहीच सांगितलं नाही, उलट आपल्याला विहीर काढ म्हणून सांगितलं. म्हणजे आपल्याकडे जे 4 पैसे आहेत ते पाण्यात घाल, मातीत घाल म्हणून महाराज सांगतोय. परत असल्या ठिकाणी आपण यायचं नाही. तिचाही चेहरा काळवंडला. पत्नीला बाकीचं काही झालं तर चालतंय पण नवऱ्यानं बोललेलं चालत नाही. पण
तिचा विचारा काळवंडला खाली मान घालून ती गड उतरत होती.